की सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खाणी, सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खाणी, इतिहासाच्या पानांवरती दीप लावले कुणी, लोकहिताचा समर्पणाचा आदर्शच घडविला, शतकांमधून एक जन्मते लोकांची राणी. सद्गुरू जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समितीतर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्यात्या लेखिका सौ विनिता तेलंग यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्र व कार्याबद्दल सर्वांना अतिशय सुंदर अशी माहिती दिली. सर्वजण ऐकून अत्यंत मंत्रमुग्ध झाले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. सद्गुरू श्री जंगली महाराज आजच्या व्याख्याता विनिता तेलंग आणि उपस्थित संत सज्जन गुरुबंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी पहिल्यांदाच ताई येत आहेत, त्यामुळे थोडासा परिचय करून देतो. त्या डी फार्म असून पोस्ट डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी त्यांची आहे. 1988 ते 90 मध्ये अभाविक म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ काम केलेले आहे. चांगली त्यांच्या स्वतःचा औषधे म्हणजे आयुर्वेदिक औषधे तयार करण्याचा व्यवसाय आहे. लेखनामध्ये त्यांची 5 पुस्तके आणि इतर सुद्धा काही वाङ्मय प्रसिद्ध झालेले आहेत. आणि मुख्यतः म्हणजे त्या ठिकाणी क्रांतिकारक मोठे विचारवंत याच्यावर त्यांचं लेखन झालेलं आहे. अनेक दिवाळी अंक शासकीय गौरव ग्रंथ याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि संगीत आनंद मठ आपल्याला माहिती आहे फकीर विद्याधर चट्टोपाध्याय यांच्या म्हणजे साहित्य कृतीवर आधारित असं तरी आनंद मठ हे नाटक स्वतः लिहिलं आहे. आणि त्याला 63व्या राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकासह 8 पुरस्कार मिळाले. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्यानमालेमध्ये त्यांची व्याख्यान झाली आहेत. थोडंसं मी परिचय करून देतो. मी 40गावला एका व्याख्यानमालेसाठी गेलो होतो आणि तिथं मी होतो, शरद पक्षी होते, मॅडम होते. तिथल्या संयोजकांनी चांगलं झालं की त्यांनी 7 दिवसात जी 6 लोकांची व्याख्यान होती ती सगळी आम्हाला एकमेकांना पाठवली होती. आणि त्यात मॅडमचा मी त्यांच्या व्याख्यानात गेलो होतो, माझा शेवटचा विषय होता. तर ते व्याख्यान ऐकल्यानंतर मला असं वाटलं की त्यांनी ह्याच विषयावर या ठिकाणी बोलावं, कारण अहिल्यादेवीवरच त्यांचं व्याख्यान झालं होतं. अतिशय सुंदर मला वाटलं म्हणून त्या ठिकाणी मी त्याला आमंत्रित आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीतून चांगली गोष्ट कशी निर्माण होते हे बघायला मिळतं. त्यानंतर विश्वसंवाद केंद्रातर्फे 2022चा देवर्षी नारद पुरस्कार पण त्यांनी मिळालेला. हा फार मोठा पुरस्कार आहे. अशा विदुषी आपल्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आपण त्यांचा आदर सत्कार करूया. श्री राजेंद्र तांबेकर अध्यक्ष आपल्या जंगली महाराज देवस्थान आणि उत्सव समितीचे आणि त्यांच्या पत्नी सौ कल्पना तांबेकर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचा आदर सत्कार करावा. आता चालू आहे आणि या अनुषंगाने हा विषय इथं त्यांनी मांडवाची विनंती केली होती आणि त्यांना मान्य देऊन या ठिकाणी ते आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं गौरव सुरू करावं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरू जंगली महाराज आणि माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या स्मृतीला वंदन करते. इथे यायचं ठरवलं, इथे यायचं निमंत्रण मिळालं, त्याच वेळेला असं वाटलं की जणू काही स्वामींनीच आपल्याला माहेरी बोलवून घेतलेलं आहे. आणि इतक्या पवित्र ठिकाणी त्या 135व्या उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये साक्षात सद्गुरूंच्या समोर आणि त्यातल्याही त्यांच्या तुमच्यासारख्या सर्व व्यासंगी आणि ज्ञानी साधकांच्या समोर विषय मांडायला मिळणं हे माझं भाग्य आहे असं मी समजते. आणखीन एक सुंदर योगायोग सद्गुरू जंगली महाराजांचा मागोवा घेताना असा आढळला की त्यांच्या ज्या उत्तराधिकारी त्यांनी नेमल्या रखमाबाई त्यांची भेट झाली होती वाडीला. मी सांगलीची आहे त्यामुळे वाडीपासून मी खूप जवळ राहते. वाडीला नेहमी जाणं येणं असतं. आणि सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचाही वाडीशी खूप निकटचा संबंध आहे. त्यांच्या आईने वाडीला अनेक वर्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या पोटी स्वामीजींच्या सारखा दैवी पुत्र जन्माला आला. त्यामुळे अशा काही गाठी दैवाने आपल्यासाठी मारलेल्या असतात. काही सुंदर योग आपल्या आयुष्यामध्ये यायचं ठरलेलं असतं. त्यातलाच हा एक पुण्ययोग आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आता अविनाशजी म्हणाले तसं ते आणि मी एका व्याख्यानमालेमध्ये एकत्र होतो
त्या निमित्ताने त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी आज इथे मला बोलायला संधी दिली. याबद्दल त्यांचे आणि देवस्थानच्या सर्व ट्रस्टी मंडळींचे मी मनपूर्वक आभार मानते. राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची गाणी, अजून नर्मदा जळी लहरती तिच्या यशाची गाणी. अशा सुंदर ओळी शांताबाईंनी अहिल्यादेवींना उद्देशून लिहिल्या आणि त्या खरंच सार्थ आहे की आज त्यांची 300वी जन्मशती आपण 300वी जयंतीचं वर्ष आपण आता साजरं करतो आहोत. आणि ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतभर म्हणजे शब्दशः आसे तू हिमाचल अशी उभी केलेली कामं जितके पक्केपणाने आज उभी आहेत त्याच्यातला एकही चिरा ढासळलेला नाही आणि त्याचं वैभव आणि त्याचं सौंदर्य आणि त्याचं पावित्र्य अणुमात्रही उणं झालेलं नाही. तसंच अहिल्यादेवींचं चरित्रही तसंच आहे. या 300 वर्ष होऊन गेली तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध कणभरही कमी झालेला नाही. त्या अभेद्य बांधकामासारखेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या चारित्र्यालाही कुठेही चरे गेलेले नाहीत, कुठेही फटी नाहीत त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये कुठलं तरी तण वाढावं किंवा एखाद्या वृक्षानं आपल्या मुळ्या रोवाव्यात आणि ते हळूहळू ढासळायला लागावं. हयातीमध्येच ज्यांना देवत्व लाभलं अशा त्या भारतातल्याच नव्हे सर्व जगातल्या एकमेव राज्यकर्त्या असतील. राजा कालस्य कारणम आपल्याकडे म्हटलं गेलं आणि राजाला देवासारखं मानायचं ही आपली पहिल्यापासून धारणा आहे. पण शब्दशः ज्यांना त्यांच्या हयातीमध्ये देवी म्हटलं गेलं अशा अहिल्याबाई ह्या एकमेव आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या चरित्राचं पठण करणं स्मरण करणं हे आजच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय प्रेरणा देणारं आहे आणि ते करणं हे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अंशतः का होईना मुक्त होण्यासाठी करणं गरजेचं पण आहे. अहिल्याबाईंच्या संपूर्ण जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकला तर मला नेहमी त्यांच्या आयुष्याला एका महावस्त्राची उपमा द्यावीशी वाटते. एक असं महावस्त्र की जे अत्यंत भरजरी अशा सुवर्णाच्या धाग्यांनी विणलं गेलेलं होतं. कारण त्या काळामध्ये असलेल्या सबंध राजरजवाड्यांच्या मध्ये होळकरांची गादी होळकरांचं राज्य हे सर्वात श्रीमंत राज्य म्हणून गणलं जायचं. त्यामुळे स्वाभाविकपणे अहिल्याबाईंच्या आयुष्याचं महावस्त्र हे सोनेरी धाग्यांनी विणलेलं होतं. त्या महावस्त्रात जे काठ होते ते त्यांच्या अत्यंत कठोर अशा सदाचरणाचे अत्यंत ताठर असे काठ होते. त्या काठावरती सुंदर नक्षी होती. ती त्यांनी देशभर उभ्या केलेल्या विविध मंदिरं, घाट, बारव, कमानी अशा सगळ्या वास्तूंनी नटलेले त्यांच्या चित्रांनी नटलेले असे त्याचे काठ आहेत. आणि त्या वस्त्राचं जे सगळं अंग आहे त्या अंगावरती अहिल्याबाईंना लाभलेल्या विविध बिरुदावल्या आणि त्यांच्या आयुष्यातले भले बुरे पण अत्यंत ठळक असे प्रसंग घटना यांचे बुट्टे त्या वस्त्रावरती चमकत आहेत. पण गंमत अशी आहे की इतकं भरजरी अत्यंत सुंदर काठ आणि पदर असलेलं त्या पदरावरती अतिशय सुंदर अशी चित्र त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंची आहेत की जे होळकर आर्किटेक्चर म्हणून आज जगभर गौरवलं जातं. असं हे महावस्त्र असलं तरी सुद्धा त्याचा स्पर्श मात्र आपल्या आईच्या किंवा आजीच्या जुन्या झालेल्या साडीचा जसा असतो ना अतिशय मऊ आणि वत्सल प्रसंगी आपले डोळे पुसणारा प्रसंगी आपला घाम टिपणारा असा अतिशय वत्सल असा स्पर्श त्या वस्त्राचा आहे असं मला वाटतं. आणि असं वाटतं याचं कारण आहे की अहिल्याबाईंना ज्या अनेक उपमा दिल्या गेल्या त्याच्यामधली एक महत्वाची उपमा महत्वाचं बिरुद आहे ते म्हणजे लोकमाता. अहिल्याबाईंना लोकमाता राष्ट्रमाता असं म्हटलं गेलं आणि म्हणून मला नेहमी त्यांच्या आयुष्याला या वस्त्राची उपमा द्यावीशी वाटते. कारण एखादी आई ज्या मायेनं ज्या काळजीनं आपल्या लेकराला आपल्या पदरात घेते आपल्या पदराखाली घेते तशा पद्धतीने आपल्या मायेचा आणि कर्तृत्वाचा पदर
अहिल्याबाईंनी शब्दशः संपूर्ण भारतवर्षाच्या अंगाखांद्यावरती पांघरलेला आहे. तसं पाहिलं तर त्यांना कोणी सांगितलं नव्हतं. चौंडीसारख्या एका लहानशा गावामध्ये जन्मलेल्या आणि होळकरांची राणी बनलेली, तसं पाहिलं तर एका साध्या संस्थांची जागीरदारी नसलेली ही स्त्री. तिला असं कोणी सांगितलं नव्हतं की संपूर्ण भारताचं उत्तरदायित्व त्यांच्यावरती आहे. पण राष्ट्रमाता तीच असते, लोकमाता किंवा खरी आई तीच असते की जिला आपल्या पुत्राच्या हाका या ऐकू येतात आणि त्याला प्रतिसाद देऊन ती त्याच्याकरता धावत जाते. तिला कोणी सांगावं लागत नाही की तुझं एक मूल त्या कोपऱ्यामध्ये बसलंय आणि रडतंय, तुझं एक मूल जरा आजारी पडलंय ते त्या खोलीत आहे, तुझं एक मूल थोडं शिक्षणामध्ये मागं आहे, हे आईला सांगावं नाही लागत. आणि त्यामुळे सगळ्या भारताची त्या काळात असलेली दैन्यावस्था सर्व अर्थाने, आर्थिक असू दे, सामाजिक असू दे आणि सांस्कृतिक असू दे, ही दैन्यावस्था पाहून आईच्या ममतेने ज्या स्वतःहून पुढे झाल्या आणि म्हणून त्यांना राष्ट्रमाता या उपाधीने गौरवलं गेलं. 31 मे 1925 ला चौंडी नावाच्या मूळ नगर जिल्ह्यातल्या, म्हणजे आता ज्याला अहिल्यानगर असं म्हटलं गेलं, त्या चौंडी नावाच्या गावी अहिल्यादेवींचा जन्म झाला. गावचे पाटील होते त्यांचे वडील माडकोजी पाटील, अगदी साध्या घरामध्ये जन्मलेल्या, पण त्यांच्या भाग्यामध्ये राजयोग लिहिलेला होता. आणि एक दिवस त्या चौंडी गावातल्या सीना नदीच्या काठच्या वाळवंटामध्ये आपल्या मैत्रिणींच्या समवेत खेळ खेळत असलेली 8 वर्षाची अहिल्या काय खेळत असेल. तेव्हा काही साधनं नव्हती, वेगवेगळे खेळ नव्हते. आता आपण जसं समुद्र किनाऱ्यावरती गेल्यावरती वाळूचे किल्ले करतो, आपला पाय वाळूमध्ये खुपसून त्याच्यावरती छोटासा बोगदा करतो, तशा प्रकारचे खेळ त्या वाळूमध्ये त्या मुली खेळत होत्या. पण अहिल्याबाई या लहानपणापासून अतिशय भक्तिमय असं त्यांचं अंतःकरण असल्यामुळे, अतिशय सश्रद्ध असल्यामुळे त्यांनी त्या वाळूमध्ये एक शंकराची पिंड बनवली. आणि तेवढा रस झालं की तिकडून दुसऱ्या टोकावरून घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू यायला लागला. थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे सरदार मल्हारराव होळकर हे दोघं जण कुठल्या तरी मोहिमेकरता आलेले होते आणि ती मोहीम संपून मुक्कामाच्या ठिकाणी जाताना ते त्या वाळवंटातून निघाले होते. त्या घोड्याच्या टापांचा आवाज आल्यानंतर स्वाभाविकपणे त्या 8, 9, 10 वर्षाच्या मुली त्या घाबरल्या आणि सैरावैरा पळत सुटल्या. एकटी अहिल्या हल्ली नाही. तिथे शिवपिंडीवरती कोणणी झाली आणि तशीच तिथे थांबून राहिली. तिच्या पाशी 2 घोडे थांबले. बाजीरावांनी तिला विचारलं की मुली तू घाबरली नाहीस का? तुला भीती नाही वाटली का या घोड्याच्या टापांच्या खाली आपण चिरडले जाऊ? ती म्हणाली की माझ्या आई वडिलांनी मला असं सांगितलंय की जे आपण निर्माण करतो ते आपण प्राणपणानं राखलं पाहिजे. आणि इथे तर मी माझ्या देवाची पिंड निर्माण केली, तिला सोडून मी कशी जाऊ? बाजीराव म्हणाले मल्हारराव या मुलीचं पाणी काही वेगळं आहे, हिला आपली सून करून घ्या. मल्हारराव होळकर कोण होते? छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं आणि जे स्वराज्य सुराज्य होण्याच्या आधीच दुर्दैवाने त्यांना ते काम अर्ध्यामध्ये टाकून निघून जावं लागलं. त्या स्वराज्याची धुरा पुढे ज्या समर्थ सगळ्या मराठा सरदारांनी आणि त्यांच्यानंतर पेशव्यांनी सांभाळली, ज्या मराठा सरदारांनी आणि ज्या मराठेशाहीनी नंतर अटके पार झेंडे लावले, त्या मराठेशाहीचे उत्तरेमधले जे 2 अतिशय बलदंड असे महत्वाचे आधारस्तंभ होते ते म्हणजे शिंदे आणि होळकर. त्यांच्यापैकी एक सरदार मल्हारराव होळकर. मोठी जहागीर होती, मोठा व्याप होता आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे छत्रपतींनी आपल्याकडे सोपवलेली मराठेशाहीची भगवी ध्वजा आपल्याला फडकत ठेवायची ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. आणि पुत्र खंडेराव हे दुर्दैवाने तितकेसे कर्तृत्ववान आहेत अशी काही लक्षणं त्यावेळेला दिसत नव्हती. त्यामुळे मल्हाररावांनी अहिल्याला आपली सून करून घेतली आणि ती छोटी अहिल्या खंडेरावांच्या मागोमाग त्यांच्या शेल्याला गाठ बांधून त्या इंदोरच्या भल्या मोठ्या होळकरांच्या वाड्यामध्ये प्रवेश करती झाली. काय झालं असेल? ती चिमुरडी 8 वर्षाची मुलगी नऊवारी साडी नेसली असेल, त्या काळच्या पद्धतीप्रमाणे खोपा घातला असेल, आंबाडा घातला असेल, अंगभर दागिन्यांच्या भाराने ती वाकली असेल आणि एका छोट्या गावामध्ये छोट्या घरामध्ये राहिलेली
नोकर चाकर एवढा मोठा वाडा, येणं जाणं, कुळधर्म, कुळाचार ह्या कशाचाही गंध नसलेली छोटी अहिल्या वाड्यामध्ये आली असेल त्यावेळेला तिच्या सासूबाई गौतमाबाई ह्याच तिची आई झाल्या आणि तिच्या गुरुही झाल्या. मला नेहमी असं वाटतं की गौतमाबाईंनी आपल्या त्या छोट्याशा सुनबाईला सांगितलं असेल की अहिल्ये, आता तुझं बालपण संपलं बरं का, आता तू होळकरांची सून आहेस, तुझ्या खांद्यावरती जबाबदारी आहे, या घराण्याचा सगळा मान सन्मान इतरत तुला सांभाळायचे, त्यामुळे अहिल्ये पदर घे, आपल्या डोक्यावरचा पदर कधी ढळू देऊ नकोस. मग कदाचित थोड्या दिवसांनी त्यांनी तिला सांगितलं असेल की अहिल्ये, आता नव्या नवलाईचे दिवस संपले, आता पदर खोच, आता घरातले सगळे पै पाहुणे, कुळाचार आलं गेलं हे सगळं तुला पाहायचंय. मग कदाचित पुढे जाऊन ज्यावेळेला तिचे सासरे मल्हारराव तिला घेऊन सगळेवरती जायला लागले आणि राज्यकारभारातल्या छोट्या छोट्या गोष्टी तिला शिकवायला लागले, कारण त्यांच्या असं लक्षात आलं होतं की अहिल्या ही एखाद्या टिप कागदासारखी आहे. टिप कागद कसा संपर्कामध्ये आसपास कुठेही पाण्याचा थेंब जरी आला तरी शोषून घेतो, तसा अहिल्याच्या संपर्कामध्ये जे काही ज्ञान कौशल्य येईल ते ती पटकन आत्मसात करते. आणि त्यामुळे ही अहिल्या ज्यावेळेला सगळेवरती जायला लागली असेल तेव्हा तिला गौतमाबाईंनी आणि मल्हाररावांनी सांगितलं असेल की अहिल्ये पदरात घे, आज तुझं वय 12-14 वर्षाचं असलं आणि तुझ्या स्वतःच्या पोटी जन्माला येणारी संतती आज न उद्या येणार असली तरी आज तू ह्या सगळ्या रयतेची माता आहेस, त्यामुळे सगळ्या प्रजेची सुख दुःख तुला ओटीत घ्यायचे, अहिल्ये ह्या सगळ्यांना पदरात घे. मग कदाचित सांगितलं असेल की अहिल्ये पदर मोड कर, आपलं हे जे सगळं वैभव आहे ते काही फक्त आपल्याला स्वतःला उपभोग घेण्यासाठी नाही, पदर मोड कर आणि रयतेसाठी, जनतेच्या सुखासाठी काम कर. आणि सगळ्यात शेवटी कदाचित गौतमाबाईंनी तिला सांगितलं असेल की अहिल्ये एक लक्षात ठेव, काय वाटेल ते झालं तरी कधीही कुणासमोर पदर पसरू नको. आणि हे सगळे उपदेश अहिल्याबाईंनी अगदी प्राणपणाने त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर पाळलेले दिसतात. अतिशय अद्भुत आणि खरं तर वाचताना आपल्या डोळ्यांना धारा लागाव्यात असं हे अहिल्या देवीचं चरित्र आहे. कारण अशी छोटी अहिल्या हळूहळू राज्यकारभारामध्ये रुळायला लागली. मल्हाररावांनी तिचं पाणी घेतलं होतं आणि मुळातच त्यांनी तिला आणली होती ती भविष्यातली ही कारभारीण म्हणूनच आणली होती आणि त्यामुळे त्यांनी तिला सर्व प्रकारचे धडे द्यायला सुरुवात केली. सुरुवात कशी केली असेल, आपल्याला असं वाटतं की त्यावेळेला ते लौकिक अर्थाने शाळा नव्हत्या, शाळा शिक्षण वगैरे सगळं ब्रिटिशांनी आपल्याकडे आणलं असं आपला एक गोड किंवा कडू खरं तर गैरसमज आहे. पण तसं नव्हतं. पूर्वीच्या आपल्या राजघराण्यांच्या मध्ये जे राज्यकर्ते होते त्यांच्या शिक्षणाच्या सर्व प्रकारच्या व्यवस्था त्या राजकुळामध्ये असायच्या आणि त्याच पद्धतीने अहिल्याला अक्षर ओळख झाली. पत्रलेखन कसं करायचं, पत्राचे मायने कसे लिहायचे, वेगवेगळ्या व्यक्तींना पत्र लिहिताना पत्राचा मायना मसुदा हा वेगवेगळा असतो हे तिला शिकवलं गेलं. त्या काळची संपर्काची साधनं काय होती, पुण्याला पेशव्यांच्याकडे पत्रव्यवहार करायचा तर काही पोस्टाच्या पेट्या नव्हत्या किंवा ईमेल वगैरे आतासारख्या पटकन दुसऱ्या मिनिटामध्ये पोहोचणाऱ्या इतक्या सुविधा नव्हत्या. तर त्यावेळेला घोडेस्वारांच्या द्वारे पत्र पाठवली जायची, त्यांना काशीद म्हणायचे. या काशीदांच्या जोड्या नेमलेल्या असायच्या, त्यांचं वेळापत्रक असायचं, त्यांच्या मुक्कामाची ठिकाणं ठरलेली असायची. सुरुवातीला एक छोटी जबाबदारी म्हणून या काशीदांची व्यवस्था बघायला अहिल्याबाईंना शिकवली. हळूहळू मग ते ना सगळे कर्जरोखे कसे वाचायचे, हुंड्या म्हणजे काय, त्या कशा वटवायच्या, आर्थिक व्यवहार काय, आपली जी सगळी जहागीर आहे त्याचा भूगोल काय, त्याचा इतिहास काय, छत्रपती शिवरायांची युद्धनीती कशी होती, हे सगळं तिला शिकवायला सुरुवात केली. मग हळूहळू तिला प्रत्यक्ष युद्ध कसं असतं हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि मग जसं अहिल्याला पदर आला, आणखीन तिच्या पदरामध्ये 2 बोनस मुलं झाली, मालेराव आणि मुक्ताबाई. इकडे पती खंडेराव यांनाही पेशव्यांच्याकडून स्वतंत्रपणे सनद आली आणि मग अहिल्या पतीसोबत प्रत्यक्ष युद्धावरती जायला लागली. त्यावेळेला मल्हाररावांनी हा सगळा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. याच्यामध्ये सगळ्या पत्रांमध्ये आपण जर वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की मल्हाररावांनी अहिल्याला तोफखाना कसा लावायचा, तोफांचे कारखाने कसे लावायचे, ते युद्धाच्या तळापासून किती अंतरावरती लावायचे, तोफेचे गोळे कसे तयार करायचे,
ते भरायचे कसे ह्या सगळ्याची शिकवण तिला दिलेली. आणि असंच एका युद्धावरती गेलेली असताना दुर्दैवाने कुंभेरीच्या युद्धावरती हे सगळे कुटुंब गेलेलं असताना त्या तळावरती पती खंडेराव दुपारच्या वेळेला बाहेर फिरत होते आणि कुंभेरीच्या किल्ल्यावरून भर दुपारी कदाचित खंडेरावांना पाहूनच एक तोफगोळा डागला गेला आणि त्यांनी बरोबर खंडेरावांचा वेध घेतला आणि खंडेराव तिथे धरातीर्थी पडले. तो काळ असा होता की एका सौभाग्यवतीचा पती जर रणांगणावरती किंवा अन्यथा सुद्धा मृत्यू पावला तर तिने सती जाणं हे सर्वात मोठं पुण्याचं काम समजलं जायचं. त्या काळची समाजाची परिस्थिती तशी होती आणि त्यामुळे अशा काही प्रथा त्यावेळेला अस्तित्वात होत्या. अहिल्याबाई स्वतः अत्यंत धार्मिक होत्या, तर त्यांच्या सश्रद्ध मनाला हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे की एवढी पुण्य कमावण्याची संधी मला आलेली असताना मी त्याला का वंचित होऊ. आणि म्हणून त्यांनी सगळा सतीचा शृंगार केला आणि त्या सती जाण्यासाठी सिद्ध झाल्या. ही बातमी मल्हाररावांना कळल्या ते धावत आले आणि अक्षरशः लहान मुलासारखे त्यांनी तिचे पाय धरले आणि ते म्हणाले की अहिल्ये, माझ्या जीवाचा उन्हाळा करू नकोस. त्या म्हाताऱ्याकडे बघ आणि मागं फिर. माझी सून गेली आणि मुलगा खंडू राहिला असं मी समजेल. माझी सगळी जहागीर मी तुझ्या ओटीत घालतोय, अहिल्ये मागं फिर. आणि अहिल्याबाई मागं फिरल्या. तो जो क्षण होता ना तो केवळ मल्हाररावांसाठी नाही, केवळ मायनासाठी नाही, तर सगळ्या भारतासाठी एक मोठा भाग्यक्षण होता असं म्हणावं असं वाटतं. आणि दुसरं असं लक्षात येतं की अहिल्याबाईंनी सतीला गेल्या नाहीत, म्हणजे चितेवरती त्यांनी फक्त आपला देह ठेवला नाही एवढंच केलं. पण कल्पना करा, अवघं 29 वर्षाचं वय होतं, प्रचंड मोठी जागीर होती, सगळ्या सुखसुविधा होत्या, प्रचंड वैभव पायाशी लोळण घेत होतं, दागदागिने होते, दासदासी नोकर चाकर सगळं होतं. पण अहिल्याबाईंनी त्या दिवशी चितेवरती आपलं तारुण्य, आपल्या वासना, आपल्या इच्छा, आपली हौसमौज हे सगळं त्या चितेवरती स्वाहा केलं आणि राज्यकारभार हातात घेताना शपथ घेतली की मी हे जे राज्य करते आहे हे मला परमेश्वराने दिलेली जबाबदारी आहे. मी आज जे काही करते आहे ते सत्तेच्या आणि पैशाच्या जीवावरती करते आहे याची मला जाणीव आहे. माझं कार्य हे प्रजेला सुखी करणं आहे. आज मी जे काही करते आहे त्याचा जाब मला परमेश्वराच्या दरबारामध्ये द्यायचा आहे आणि मी जे काही करते आहे त्या सगळ्या कृत्याची जबाबदारी माझी आहे. त्यांची ही प्रतिज्ञा जी त्यांनी राज्य गादीवरती बसल्या बसल्या घेतली आजही महेश्वरच्या वाड्यामध्ये लिहिलेली आहे. ह्या प्रतिज्ञेतलं एक एक वाक्य आपण आणि आपल्या राज्यकर्त्यांनी काळजावरती कोरून ठेवावं असं आहे की मी जे ते करते आहे त्याची जबाबदारी संपूर्ण माझी आहे. नाहीतर आपल्याला 100 कारणं आपण शोधत असतो. आपल्याला जे काही अपयश येतं, आपल्या आयुष्यामध्ये जे काही बरं वाईट घडतं त्या सगळ्याची जबाबदारी म्हणजे अगदी आज व्याख्यानाला यायला उशीर का झाला किंवा जाता का आलं नाही, कारण मी सांगितलं होतं तिला सुनबाईला की लवकर घरी ये पण ती आलीच नाही, किंवा मी सांगितलं होतं त्यांना की मला घेऊन जा पण ते आलेच नाही. आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती कशी टाकता येईल याच्यासाठी आपण वाटा शोधत असतो. आणि दुसरं राज्यकर्त्यांच्यासाठी महत्वाचं की माझं कार्य हे मला माझ्या प्रजेला सुखी ठेवणं आहे आणि मी जे काही करते आज जे काही मी करते ती माझ्या हातात सत्ता आहे म्हणून मी करते आणि जे मी करते त्याचा जाब मला गेल्यानंतर द्यायचा आहे. ही वाक्य जर प्रत्येकाने मनात ठेवली तर कोणाच्याही हातातून गैरव्यवहार गैरकृत्यही होणारच नाही. आणि दुसरं महत्वाचं त्यांनी केलं ते म्हणजे जो काही पत्रव्यवहार तिथून पुढे चालू केला त्याच्या खाली सही जी असायची किंवा त्यांची मुद्रा असायची, अहिल्याबाई होळकर अशी छान लपेटदार सही नाही त्यांनी कधी केली, श्री शंकर आज्ञेकरू. मी कोण आहे तर मी शंकराची भक्त आहे, शंकराची सेवक आहे. आपण पाहतो की अहिल्यादेवींची जी काही चित्र उपलब्ध आहेत त्या सगळ्यामध्ये त्यांच्या हातामध्ये शिवपिंड आहे आणि त्या शिवपिंडीवरती जे बेलपान आहे त्याच्यावरती त्यांचं बोट टेकलेलं आहे. ते आपल्याला हेच सांगतं की ह्या शिवपिंडीला साक्षी ठेवून त्यांचा इतकाच निस्पृह आणि शुद्ध असा व्यवहार मी करणार आहे. आणि मग अहिल्याबाईंनी त्यांचा पुढचा सगळा राज्यकारभार हा अतिशय निस्पृहपणे चालवलेला आपल्याला दिसतो.
त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये जेवढा दानधर्म केला आणि जेवढी भारतभर सगळी देवस्थानं, घाट, बारव, विहिरी, तलाव, कुंड अशी जी काही निर्माण कार्य केली ती त्यांच्या समकालीन अशा कुठल्याही राणीनी काय कुठल्याही राजांनी सुद्धा केलेली दिसत नाही. राज्यकर्त्यांनी कामं केली, त्यांच्या प्रजेसाठी अनेक चांगली चांगली कामं केली, पण ती सगळी आपापल्या राज्याच्या हद्दीमध्ये केली. म्हणजे एक ब्रिटिश प्रवासी भारतामध्ये फिरायला येतो आणि केदारनाथला गेल्यानंतर तिथे समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचीवरती बांधलेले कुंड ते पाहतो आणि हे कुंड कोणी बांधलं असं विचारलं की त्याला उत्तर मिळतं की ती माळव्यामध्ये एक राणी होती अहिल्याबाई होळकर नावाची, तिने इथे कुंड बांधले. कोणीतरी सोमनाथला जातो आणि गजनीच्या महमूदानं कितीतरी वेळेला ध्वस्त केलेलं सोमनाथाचं मंदिर पहिल्यांदा कुणी उभं केलं असं ज्यावेळेला त्याला प्रश्न पडतो त्यावेळेला त्याला उत्तर मिळतं की अहिल्याबाई होळकर नावाची एक माळव्यामधली राणी होती, तिने हे केलं. कोणतरी रामेश्वरला जातो, तिथे अहिल्याबाईंच्या नावाचा उल्लेख मिळतो. पंढरपूरला आपण येतो, पंढरपूरच्या रुक्मिणीच्या काळामध्ये हा इतका सुंदर पाचूचा हार कुणी घातला? अहिल्याबाईंनी घातला. कुठल्या तरी नगर जिल्ह्यातल्या एका अतिशय छोट्या गावामध्ये, ज्या गावामध्ये किंवा चांदवड तालुक्यामध्ये ज्यावेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला त्या चांदवडच्या विहिरीमधून आजही संपूर्ण तालुक्याला पाणी पुरवठा होतो आणि चांदवड तालुक्यामध्ये दुष्काळ पडत नाही. का पडत नाही? कारण अहिल्यादेवींनी 300 वर्षापूर्वी तिथे एखादं कुंड, एखादी विहीर बांधलेली असते. ही सगळी कामं त्यांनी केली आणि त्यामुळे सुरुवातीला मी त्याचा उल्लेख केला की असंख्य बिरुदावल्या त्यांना ज्या मिळाल्या त्याच्यातली फार थोडी बिरुदं आपल्याला माहिती आहेत. आपल्याला माहिती की त्या पुण्यश्लोक त्यांना म्हटलं गेलं, आपल्याला माहित असतं की त्या धार्मिक होत्या, आपल्याला माहित असतं की त्यांनी शेकडो मंदिरं उभी केली, पण आपल्याला हे माहिती नसतं की 9/11चा कायदा हा अहिल्याबाईंनी आणला. म्हणजे त्यांनी शेतकऱ्याला सांगितलं तुझ्या शेतामध्ये तुला बांधावरती झाडं लावायची, ती कुठली लावायची? कुठेतरी आमचं पर्यावरण खातं त्यांच्या अगदी मनात कधीतरी येतं की चला आता वृक्ष लागवड केलं पाहिजे, हरित भारत केला पाहिजे, आणि मग निलगिरी आणि सुभाफुलासारखी झाडं आम्ही लावत सुटतो, खूप वर्ष आम्ही लावतो आणि मग आमच्या लक्षात येतं की अरे आमच्या जमिनी अशा पडीक का व्हायला लागल्या, तर या झाडांनी आमच्या जमिनी नापीक केल्या किंवा खराब केल्या. मग आम्हाला जाग येते. पण अहिल्याबाईंनी 300 वर्षापूर्वी धोरणीपणाने हे सांगून ठेवलं की झाडं बांधावरती कुठली लावायची, तर वड, पिंपळ, आंबा, चिंच, जांभूळ ह्याच्यासाठी. का? तर ह्या झाडांची मुळं जमिनीमध्ये खोल जातात आणि पाणी धरून ठेवतात. मग त्यांनी शेतकऱ्याला सांगितलं की 20 झाडं बांधावरती लाव, त्यातल्या 11 झाडांचं उत्पन्न सरकारला दे, 9 झाडांचं उत्पन्न तू स्वतः सांभाळ. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा एखाद्या वेळेला पीक आलं नाही तर त्याला उत्पन्नाला आधार झाला. शेतीचा जो सारा वसुली करायची, आपल्याकडे आर्य चाणक्याने सांगून ठेवले की कर कसा घ्यायचा, तर डास जसा बसतो आणि रक्त शोषून घेतो किंवा जळवा कशा लागतात आणि शोषून घेतात तसा मी कर गोळा करायचा. कर कसा गोळा करायचा की मधमाशी जशी फुलावरती बसते तिचंही पोट भरतं आणि फुलाला धक्का लागत नाही, इतकाच कर वसूल करायचा. अहिल्याबाईंच्या अधिकाऱ्यांनी जर एखाद्या वेळेला एखाद्या शेतकऱ्याचं पीक आलेलं नसताना जास्तीचा सारा वसूल केला तर त्यांनी त्यांना तो परत करायला लावलेला आहे. 18व्या शतकामध्ये ज्यावेळेला संपूर्ण भारतभर प्रचंड मोठा दुष्काळ पडला, इतका मोठा दुष्काळ की त्यावेळेच्या बंगाल आणि बिहार प्रांतामधली 1/2 जनता त्या दुष्काळामध्ये मरण पावली असं लिहिलेलं आहे. त्याच काळामध्ये शेजारीच असलेल्या माळवा प्रांतामध्ये का बरं दुष्काळ पडला नाही? कारण अहिल्याबाईंचं पर्यावरण विषयक धोरण, त्यांनी केलेली वृक्ष लागवड, त्यांनी ठिकठिकाणी खोदलेले तलाव, त्यांनी ठिकठिकाणी खोदलेल्या विहिरी. पण त्यांचं पर्यावरणाचं भान केवळ जलसाठ्यापुरतं मर्यादित नव्हतं. आज आपण म्हणतो की नदीच्या काठावरती वेगवेगळ्या केमिकल फॅक्टऱ्या असतात, त्यांचं पाणी सोडलं जातं आणि मग आजही स्थिती आहे स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी. अहिल्याबाईंनी त्यावेळेला नद्यांना वेगळे पाट काढून दिले होते, वेगळे प्रवाह काढून दिले होते की ह्या प्रवाहामध्ये तुमची धुणी भांडी, जनावरांना आंघोळी घालणं हे सगळं तुम्ही त्या प्रवाहामध्ये करायचं, जेणेकरून नदीचा मुख्य प्रवाह स्वच्छ राहील. लोकमाता होती ती असं मी म्हटलं. आईला आपल्या सगळ्या लेकरांची काळजी असते, प्रजेचं भरण पोषण कसं होईल ह्याची काळजी तर त्या करतच होत्या, पण त्यांना जनावरांची,
कृमी कीटकांची सुद्धा काळजी होती. म्हणजे त्यांच्या मनात असं यायचं की शेतकरी अधिक धान्य यावं म्हणून आपल्या बैलाला तासनतास कामाला झुंपेल आणि त्याला प्यायला पाणी नाही मिळालं तर, म्हणून जातीनं त्यांचे अधिकारी शेतावरती बैलांच्या पाण्याची व्यवस्था आहे ना हे बघत असत. त्यांना असं वाटायचं की मला उत्पन्न जास्त पाहिजे म्हणून मी सगळीकडे बुजगावणे लावीन, गोफडी मी पाखरांना हाकलून देईन, मग पाखरांनी काय खायचं? तर शेतकऱ्यांना सांगितलं की शेताचा एक कोपरा पाखरांसाठी राखून ठेवा, मग माझं उत्पन्न 2 पोती धान्य मला कमी येईल त्याचं काय, त्याची भरपाई तुला सरकारमधून मिळेल. मग नदीमध्ये मासे आहेत त्यांच्या पोटाची काय व्यवस्था? मला असं वाटतं की त्या जेव्हा त्यांचं अन्नग्रहण करण्यासाठी बसत असतील ना, त्याच्यासोबत रोजचं त्यांचं अन्नदान आणि त्यांच्या पंक्तीला 18 पगड जातीचे सर्व लोक तर असायचे, पण मुखात घास घेत असताना त्यांना ह्या सगळ्यांची आठवण येत असेल की माझ्या नदीतल्या माशांनी खाल्लं असेल का, त्या झाडावरच्या पक्ष्यांनी खाल्लं असेल का. इतका बारीक सारीक विचार त्यांनी केले. त्या काळामध्ये सगळे रस्ते जंगलांमधून जात होते आणि मध्य प्रदेशचा तो भाग माळव्याचा प्रांत असा होता की व्यापाराकरता जाणाऱ्या सगळ्या लोकांची ये जा त्या निमाडच्या घनदाट जंगलामधून होत असायची. आजही आपल्याला माहिती आहे की नर्मदा परिक्रमेला जाताना तो विशिष्ट टापू असा आहे की त्या जंगलामध्ये आजही लुटमारीची भीती परिक्रमावासींना असते. मग काय करायचं? त्यांनी विचार केला की हे भिल्ल लोक का लुटमार करतात, कारण त्यांना उपजीविकेचं दुसरं काही साधन नाही म्हणून. मग त्यांनी भिल्लांना विचारलं की का बाबा तुला जर कसायला जमीन दिली छोटीशी तर तू करशील का? तर ते म्हणाले की करीन. त्यातूनही काही लोक उरले, त्यांना त्यांनी हे काम दिलं की तुम्ही येणाऱ्या प्रवाशांना ह्या जंगलामधून सुखरूप पार पाडायचं. म्हणजे किती चातुर्याने त्यांनी ही रचना केली की जे भिल्ल प्रवाशांना लुटत होते त्यांनाच त्यांच्या रक्षणाचं काम देऊन टाकलं आणि त्यांना सांगितलं की तुमची उपजीविका कशी होईल याची चिंता करू नका. प्रवाशांना त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला सुखरूप पलीकडे घेऊन जाते, तुम्ही फक्त 1 कवडी त्याच्या बदल्यात त्यांना द्या. आणि मग त्याच्यातून भिलकवडी नावाचा कर निर्माण झाला. अशी प्रजेकरता अनेक प्रकारची कामं अहिल्याबाईंनी त्यांच्या काळामध्ये केली. अहिल्याबाईंच्या सगळ्या चरित्राचं वर्णन करताना मला नेहमी भगवद्गीतेमधल्या एका श्लोकाची आठवण येते. 11व्या अध्यायामध्ये आपल्या विभूती सांगताना भगवंतांनी म्हटलं की मासांनाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः, महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, ऋतूंमध्ये मी कुसुमाकर आहे. म्हणजे त्या त्या गोष्टीमधलं सर्वश्रेष्ठ जे काही असेल ते मी आहे. आणि मग स्त्रीच्या गुणांची ज्यावेळेला भगवंतांनी चर्चा केली त्यावेळेला मात्र एका शब्दामध्ये ते भागलं नाही, त्याच्याकरता एक पूर्ण श्लोक त्यांना खर्चावा लागला की कीर्ती श्री वाक्च नारीणाम स्मृती मेधा धृती क्षमा. हे सगळे गुण जिच्यामध्ये आहे अशी स्त्री म्हणजे माझी विभूती आहे असं समजावं. अहिल्याबाईंच्या चरित्राकडे आपण पाहायला गेलो तर हे सगळे गुण त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. कीर्ती, पहिला गुण आहे कीर्ती. त्यांचं चरित्र ज्यांनी लिहिलं सर जॉन माल्कम, म्हणजे एक चांगला योगायोग असा आहे की अहिल्याबाईंचं उपलब्ध असलेलं पहिलं अधिकृत चरित्र हे एका त्या काळच्या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे. कारण आपल्याकडे आजकाल ही पद्धत आहे की यांनी इतिहास लिहिला तो खोटाच आहे, तो यांनी ह्यांच्याच दृष्टिकोनातून लिहिला आहे, अमक्यांच्या फेवर मध्ये लिहिलेला आहे असं म्हटलं जातं. पण इंग्रजांनी काही लिहून ठेवलेलं असेल तर त्याच्यावरती मात्र आपली श्रद्धा असते. आणि या सर जॉन माल्कमने चरित्र लिहिताना सुद्धा अहिल्याबाईंच्या विषयी ज्या ज्या त्यांनी गोष्टी ऐकल्या त्या त्यांना दंतकथाच वाटल्या की त्याला असं वाटलं की इतके सगळे सद्गुण, इतक्या सगळ्या गुणांचा परिपोष एका व्यक्तीमध्ये असणं शक्यच नाही. आणि म्हणून त्यांनी अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आणि विचारलं की हे खरं आहे का, अहिल्याबाईंच्या विषयी असं म्हटलं जातं हे खरं आहे का. आणि त्या सगळ्याची पुष्टी झाल्यानंतर सगळी कागदपत्र तपासल्यानंतर त्यांनी दिली. या सर जॉन माल्कमनी अहिल्यादेवींची तुलना इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांच्याशी केली. त्यांनी असं म्हटलं की यांच्यासारखी कर्तृत्ववान राणी अखिल जगतामध्ये कुठेही झालेली नाही. अशी त्रिखंड गाजवेल अशी कीर्ती अहिल्याबाईंनी मिळवलेली आहे. त्याच्यानंतरचा गुण आहे श्री. श्री म्हणजे संपत्ती, संपत्ती म्हणजे लक्ष्मी, स्त्रियांचा अतिशय जवळचा गुण. लक्ष्मी देवींची एक कथा सांगितली जाते की एकदा
विष्णूंचे पाय चुरत होत्या लक्ष्मीदेवी आणि त्यांना त्यांचे हात जरा खरखरीत लागले. आता लक्ष्मीदेवी काय आपल्यासारखी भांडी घासत नाही की ज्याच्यामुळे त्यांचे हात खरखरीत व्हावेत. मग त्यांना प्रश्न पडला असं का. मग ते शंकरांच्याकडे गेले. त्यांनी पार्वतींना विचारलं. पार्वतींनी लक्ष्मीदेवींना असं सांगितलं की पृथ्वीवर जा, कुठल्या तरी आडलेल्या बाईचं बाळंतपण कर, म्हणजे तुझे हात मऊ होतील. या कथेचा अर्थ काय, तर आपल्या घरामध्ये कितीही लक्ष्मी असली तरी ती जोपर्यंत गरिबाच्या झोपडीपर्यंत जाऊन त्याचं दैन्य दूर करत नाही तोपर्यंत त्या लक्ष्मीला अर्थ नाही. अहिल्यादेवींना वंश परंपरेने वारसा हक्काने स्त्रीधन म्हणून जी काही लक्षावधी रुपयांची संपत्ती मिळाली होती ती सगळी, त्यांचं सगळं स्त्रीधन त्यांनी दानधर्मामध्ये खर्च केलं. लक्ष्मी आपल्याकडे येते कशी आणि जाते कशी याच्यावरती जर स्त्रियांनी लक्ष ठेवलं आणि त्यांनी जर असा संकल्प केला की माझ्या घरामध्ये लक्ष्मी आली तर ती पुढच्याच दाराने येईल आणि चांगल्याच मार्गाने जाईल, तर जगामधले कितीतरी प्रश्न सुटतील आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न सुद्धा संपून जाईल. अशा प्रकाराने लक्ष्मीचा आणखीन एक गुण आहे, तो म्हणजे कोमलता किंवा सौंदर्य आणि व्यवस्थितपणा. ज्ञानेश्वर माऊलींची एक खूप सुंदर ओवी आहे की तरी स्वाधिकाराचे नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारून. अहिल्याबाईंच्या वाट्याला जे आलं ते त्यांनी आचरणात आणलं. कसं, तर त्याच्यामध्ये लक्ष्मीची दोन वैशिष्ट्य दिसतात की विधी गौरवे म्हणजे सिस्टमॅटिकली आणि शृंगारून अत्यंत सौंदर्यपूर्ण रीतीने. अहिल्याबाईंची कुठलीही वास्तू आपण बघितली, त्यांचं कुठलंही काम आपण बघितलं तरी ते अतिशय सुव्यवस्थित आणि अतिशय सुंदर असं आहे. पुढचा गुण आहे वाक म्हणजे वाणी. पुन्हा एकदा हा स्त्रियांचा अतिशय हुकमी एकटा आहे. म्हणजे एकच गोष्ट आपल्या घरच्यांना हो किंवा नाही अशा कुठल्याही पद्धतीने समजावून सांगायची असेल तर ती आपल्याला समजावता येते. पण या वाणीचा उपयोग आपण कसा आणि कशासाठी करतो ते फार महत्वाचं असतं. अहिल्याबाईंनी या वाणीचा उपयोग अतिशय चातुर्याने करून घेतला. त्यांच्या पतीच्या निधनानंतर, कारण त्यांचे पती गेले, त्याच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा गेला, त्यांचा नातू गेला, एवढंच नाही तर त्यांच्या मुलीचा मुलगा सुद्धा गेला आणि होळकरांच्या गादीला कोणीही वारस उरला नाही. त्यावेळेला राघवदादांच्या मनात असं आलं की आता ही संधी चांगली आहे आणि हे एवढं मोठं समृद्ध असलेलं राज्य आपण बळकावू शकतो. बोलून चालून एक धनगराची विधवा स्त्री आहे, तिला गुंडाळणं आपल्याला चुटकीसारशी करता येईल. आणि म्हणून त्यांनी एक डाव टाकला की आम्ही सांगू त्या मुलाला तुम्ही दत्तक म्हणून घ्या वगैरे वगैरे. आणि प्रत्यक्षात त्यांनी सैन्य घेऊन अहिल्याबाईंच्यावरती चालून याची तयारी केली. अहिल्याबाईंना हे कळलं. त्यांनी ठरवलं असतं तर कदाचित लढाईमध्येही त्या त्यांना जिंकू शकल्या असत्या, पण साशंकता होती. मग त्यांनी एक छान खेळी केली. त्यांनी राघोबा दादांना असं पत्र पाठवलं की आपण चालून येणार आहात असं मला कळलं, खुशाल या. तुम्ही बोलून चालून राघोवरारी अटकेपार झेंडे दिलेले, त्यामुळे माझा जर पराभव झाला तर मी तर बोलून चालून बाई माणूस आहे, मला कोणी असणार नाही. पण तुम्ही कल्पना करा की जर चुकून वाकून माझ्याकडून तुमचा पराभव झाला तर तुमची कीर्ती काय राहील, तुमची इब्रत काय राहील. आणि राघोबा दादा माघारी दिली. हीच त्यांची वाणी. ज्या वेळेला अशा प्रकारे त्यांच्यावरती कोणी चाल करून येत होतं, म्हणजे त्यांच्याच घराण्यातले तुकोजीराव सरदार हे बाहेरची लढाईची कामं पाहत आणि अहिल्यादेवी या सगळा राज्यकारभार पाहत, हे तुकोजी आणि शिंदे यांनी एकदा यांच्या मनात जेव्हा कपट आलं की आपण अहिल्याबाईंच्या गादीला धक्का लावावा आणि त्यांच्यावरती चालून जावं, त्यावेळेला अहिल्याबाईंनी अत्यंत कठोर शब्दात त्यांना सुनावलं होतं की बायका म्हणून सुपारीच्या खांडासारखं मला तोंडात टाकायला असं कल्पना करत असाल तर लक्षात ठेवा, मीही मल्हारराव होळकरांची सून आहे आणि ज्या हत्तीवरती बसून याल त्याच हत्तीचे पायातले साखळदंड त्याच दिवशी तुमच्या पायात नाही घातले तर मल्हाररावांचं नाव सांगणार नाही. असा आपल्या वाणीचा वापर त्यांनी केलेला होता. कीर्ती श्री वाक्च नारीणाम स्मृती मेधावती क्षमा. स्मृती पुन्हा एकदा बायकी गुण. खूप बारीक 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 गोष्टी लक्षात ठेवायची आपल्याला सवय असते, पण स्मृती कशाची जपायची. अहिल्यादेवींनी स्मृती जपली ती त्यांची आत्मस्मृती की मी शंकराची भक्त आहे आणि हे जे मी काय करते आहे ते शंकर आज्ञे करून मला काम करायचं आहे. त्यांनी स्मृती जपली ती शिवरायांची
की शिवरायांनी मला हा वसा दिलेला आहे की या संपूर्ण भरतखंडामध्ये हिंदू मतपातशाही निर्माण करण्याचं काम मला करायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी सगळी जी बांधकामं केली ती काय केवळ बांधकामांसाठी पैसा खर्च करावा आणि आपल्या नावाच्या मोठमोठ्या पाट्या शिलालेख तिथे कोरले जावेत म्हणून केली नाही. कारण मुघलांच्या आक्रमणानंतर उद्ध्वस्त झालेला भारत हा जर उभा करायचा असेल तर भारताची भंग पावलेली श्रद्धास्थानं पुन्हा एकदा नव्याने निर्माण केली पाहिजे ही स्मृती त्यांनी जपलेली होती. इतिहासाच्या स्मृती कशा जपाव्यात हे अहिल्याबाईंच्याकडून शिकावं. मंडलेश्वरला मंडलखो घाट त्यांनी बांधला की ही स्मृती जपण्यासाठी की त्याच मंडलेश्वराच्या घाटावरती शंकराचार्य आणि मंडलेश्वर यांची भेट झाली होती त्याची स्मृती त्यांनी जपली. चित्रकूटला श्रीरामांचं मंदिर त्यांनी जपलं ही आठवण जपण्यासाठी की ह्या चित्रकूटमध्ये रामांची आणि भरताची भेट झाली होती आणि इथूनच भरत निष्प्रभपणे त्यांच्या पादुका घेऊन माघारी गेले होते. स्मृती ही अशी जपायची असते. धृती म्हणजे धरून ठेवणं हा स्त्री गुण अतिशय महत्वाचा आहे. आपल्या कुटुंबाला धरून ठेवणं, आपल्या समाजाला धरून ठेवणं हे काम अहिल्यादेवींनी केलं. मी शंकराची भक्त आहे म्हणून मी फक्त शंकराच्याच मंदिरांना देणग्या देईन किंवा मी होळकरांची राणी आहे म्हणून मी फक्त माझ्याच राज्यामध्ये विकास कामं करेल असं त्यांनी केलं नाही. आणि आज जे आपण पाहतो की नाव एखाद्या जातीच्या नेत्याचं किंवा मोठ्या विभूतीचं घ्यायचं आणि प्रत्यक्षामध्ये जाती जातींमध्ये फूट पाडायचं काम करायचं. आम्हाला जर अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी निमित्त काही संकल्प करायचा असेल तर हा त्यांचा धारणेचा गुण आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि आम्ही संकल्प केला पाहिजे की काय वाटेल ते झालं तरी हिंदू समाजामध्ये जातीच्या नावावरती आम्ही फूट पडू देणार नाही. पुढचा गुण आहे मेधा म्हणजे बुद्धी. अहिल्याबाईंच्या बुद्धीची चुणूक दाखवणारी अनेक पत्र उपलब्ध आहेत. एकच उदाहरण देते. दिल्लीच्या पातशहांनी त्यांना पत्र लिहिलं होतं. कल्पना करा की संपूर्ण भारतावरती ज्याचं साम्राज्य त्या दिल्लीच्या पातशहांनी अहिल्याबाईंना पत्र लिहिलं आणि त्यांनी काय म्हटलं की इंग्रज मला दिल्लीमध्ये त्यांची छावणी घालण्यासाठी जागा मागतायत आणि मला अशी भीती वाटते की ती छावणी जर घालायची त्यांना परवानगी दिली तर ते उद्याला माझ्याही राज्यावरती येऊन बसतील. अहिल्याबाईंनी हे पत्र याच्या कितीतरी आधी पेशव्यांना हे सांगून सावध केलेलं होतं की इंग्रजांची पावलं आपल्या देशामध्ये पडता आहेत ती वेळीच रोखली पाहिजे. त्याला त्यांनी उपमा काय दिली होती की इंग्रज हा शत्रू कसा आहे की वाघ सिंह कसे डरकाळ्या फोडतात, आपल्या अंगावरती झेप घेतात आणि आपल्याला टराटरा फाडून आपली आतडी बाहेर काढतात. आपल्याला माहीत असतं की ते हिंस्त्र पशु आहेत आणि म्हणून आपण सावध राहतो. पण इंग्रज कसे आहेत तर इंग्रज अस्वलासारखे आहेत की अस्वल कधी दबक्या पावलांनी येतं आणि गुदगुल्या करून आपल्याला मारून टाकतं हे आपल्याला कळत पण नाही. विचार करा केवढी बुद्धीची झेप होती. पण दुर्दैवाने त्यांचा हा सल्ला कोणीही मानला नाही. त्यावेळेला जर सगळे मराठा सरदार आणि पेशवे एकत्र झाले असते आणि इंग्रजांच्या विरुद्ध उभे राहिले असते तर कदाचित पुढचा इतिहास बदलला असता. पण दुर्दैवाने त्यावेळेला अनेक मराठा सरदारांनी आपापसातल्या लढाया जिंकण्यासाठी इंग्रजी सैन्याची मदत घेतली. अहिल्याबाईंनी सुद्धा इंग्रजी सैन्याची मदत घेतली होती कारण त्यावेळेला युद्धाचं स्वरूपच पालटलं होतं. गनिमी काव्यासारख्या युद्धाने आपल्या शत्रूला जिंकता येणार नाही हे त्यांना दिसायला लागलं होतं. समोरासमोरची युद्ध पैठणी युद्ध जर जिंकायचे असतील तर या युद्धाचा अनुभव असणारे इंग्रजी सैन्य आपल्या पदरी पाहिजे. पण इंग्रजांच्या बरोबर करार करताना त्यांनी ही सावधगिरी बाळगली होती की शस्त्र तुमची, दारुगोळा माझा, सैन्य तुमचं पण पगार माझा. कारण अशी अवस्था झाली होती की अनेक ठिकाणी इंग्रजांनी करार करताना असं लिहिलं होतं, शिंदेच्या करारामध्ये इंग्रजांनी असं लिहिलं होतं की उद्याला जर तुम्ही ज्यांच्याशी लढायला जाणार आहात त्या तुमच्या शत्रूच्या सैन्यामध्ये पण इंग्रजांचं सैन्य असेल तर आमचे इंग्रज सैन्य त्यांच्या विरुद्ध शस्त्र उचलणार नाही. म्हणजे त्यांची निष्ठा किती पक्की होती बघा की समोर समोरच्या शत्रूंमध्ये दोन्हीकडे जर इंग्रजांचं सैन्य असेल तर आम्ही परस्परांवरतीच बंदुका उचलणार नाही. त्यामुळे अहिल्याबाईंनी हे करार करताना सुद्धा सावधगिरी बाळगली होती. आणि शेवटचा गुण आहे क्षमा. अहिल्याबाईंनी कुणाकुणाला क्षमा नाही केली. ज्या राघोबा दादांनी त्यांच्या विरोधात इतकी कारस्थानं केली तेच राघोबा दादा त्यांच्या शेवटच्या काळामध्ये ज्यावेळेला मुंबईला इंग्रजांच्या कैदेमध्ये फसले होते आणि अक्षरशः रोजच्या खर्चाकरता
अन्नाकरता आणि औषधाकरता वस्त्रांकरता पैसे नाहीत, अशी हलाखीची स्थिती ज्यावेळेला आली होती त्यावेळेला आनंदीबाईंना आठवण झाली की अहिल्यादेवी होळकर या आपल्या नणंदेची, आणि त्यांनी त्यांना पत्र लिहिलं की आज माझी अवस्था अशी झाली आहे की खरोखर औषधापुरते पैसे माझ्याकडे नाहीत आणि मी तुमच्याशिवाय कुणाकडे मदत मागणार. त्यावेळेला त्यांनी म्हटलं, काही वेळेला धोरणीपणाने असं म्हटलं की इथे या, राहा, मी तुम्हाला सांभाळते, सगळं खर्च करते, असं नाही म्हटलं. माहेरी या, साडी चोळी आपल्या हक्काची घेऊन जा, असं त्यांना सांगितलं. पण त्यांनी कधीही कुणाचं वैर मनामध्ये नाही ठेवलं. त्यांनी नेहमी हेच आपल्या सरदारांना सांगितलं की आपल्यामध्ये कितीही मतभेद असले तरी ते शत्रूला दिसता कामा नये. वाहिले ते तीर्थ, राहिलं ते गंगाजळ असं समजा. जे घडून गेलं ते घडून गेलं, ते सोडून त्या आपापसातलं वैर विसरून जा आणि एक होऊन शत्रूच्या विरुद्ध लढा. आणि त्यामुळे हैदराबादच्या निजामाने सुद्धा पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये असा उल्लेख केला की बाई पुरुषांच्या पेक्षा जास्त धोरणी आहे. भले आपल्या स्वतःच्या घरामध्ये किती फटी असतील तरी दुसऱ्याला ती त्या दिसू देणार नाही. आणि सर्वात मोठी क्षमा केली त्यांनी ती नियतीला केली. एका मागोमाग एक झालेले आप्तेष्टांचे मृत्यू, स्वतः सती गेल्या नसल्या तरी कल्पना केला, सासूच्या सवती, स्वतःच्या सवती, स्वतःच्या सुना, स्वतःच्या नातसुना, इतक्या सगळ्या स्त्रियांना सती गेलेलं त्यांना पाहावं लागलं. त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये स्त्रियांसाठी जेवढं करता येईल तेवढं केलं. विधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली, दारूबंदीसाठी कायदे केले, हुंडाबंदीसाठी कायदे केले. एखाद्या मुलीला जर सती जायचं नाही असं म्हणून तिचे पालक आले तर त्यांना त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, तिला सती जाऊ देणार नाही. एवढंच काय, तर त्या काळात अशी पद्धत होती की मुलीच्या माहेरी पाणी प्यायचं नाही, मुक्काम करायचा नाही. त्या त्यांच्या व्याह्यांना, त्या त्यांच्या नातेवाईकांना सांगायच्या, पाहुण्यांना, की असं समजू नका, तुम्ही लांब लांबून येता आणि अशा प्रकारच्या कुठल्याही वाया म्हणजे कुप्रथा ज्या आता टाकून दिल्या पाहिजेत अशा प्रथा आता आपण पाळायचं कारण नाही, हे त्यांनी केलं. पण हे सगळं करत असताना आपल्याच महाराष्ट्रातल्या बहिणाबाई जशा म्हणाल्या होत्या की माझं दुःख तळघरात कोंडलं आणि माझं सुख हंड्यासमोर टांगलं. स्वतःचं सगळं दुःख त्यांनी तळघरामध्ये कोंडलं. ते दुःख ज्यांनी त्यांना दिलं त्या नेतेलाही त्यांनी क्षमा करून टाकली. आणि खरोखर हंड्या झुंबरं लावावं असे कुठलेही सुखाचे क्षण नसताना सुद्धा संपूर्ण भारताला त्यांनी उभ्या केलेल्या विविध अशा त्यांच्या वास्तूंच्या लेण्यांनी मडवून टाकलं. अशा या अहिल्याबाईंचं स्मरण करणं हे आपल्याला सर्वांचं कर्तव्य आहे. आणि मी सुरुवातीला ज्या महावस्त्राची उपमा त्यांच्या आयुष्याला दिली, महाराष्ट्र हा पैठणी निर्माण करणारा देश आहे. आपल्या प्रदेशामध्ये पैठणीसारखं महावस्त्र निर्माण होतं. मग आपल्या सर्वांनी जर अहिल्याबाईंच्या चरित्राचं पुन्हा पुन्हा मनन केलं, येणाऱ्या पिढीला जर ह्या चरित्राची बाळगुटी आपण पाजली, तर अहिल्याबाईंच्या सारख्या महावस्त्रांची निर्मिती आपल्याही पुढच्या पिढ्यांमध्ये होईल. आणि अजून एक जे अहिल्याबाईंचं वैशिष्ट्य आहे की आजकाल आपण ब्रँडची चर्चा खूप करतो आणि पैठणी हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे. तसा एका अर्थाने वस्त्राचा, भारताचा स्वतःचा असा पहिला ब्रँड महेश्वर साडीचा दिलाय तो अहिल्याबाईंनी. त्यामुळे त्यांच्या या सर्व कर्तृत्वाचं पुन्हा पुन्हा स्मरण करून असं आहे की असं म्हणतात ना की लाख हाती द्यावया आभाळ पुढती वाकले, ओंजळी पसरावया आपण हात नसती मोकळे. आपला वेळ मर्यादित आहे, आपली ओंजळ लहान आहे आणि त्याच्यामुळे अहिल्याबाईंच्या चरित्रामधली कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगितली तरी कमीच आहेत असं पुन्हा पुन्हा मनामध्ये येत राहतं. अहिल्याबाईंच्या चरित्रांचे अनेक पैलू आतापर्यंत मी आपल्याला सांगितले आणि कशा प्रकाराने भगवंतांनी त्यांच्या गुणांचं वर्णन केलं हेही आपल्याला सांगितलं. अहिल्याबाईंचं न्यायदान, अहिल्याबाईंचा पत्रव्यवहार या देखील अशाच महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर आणखीन एक दोन उदाहरणं अहिल्याबाईंच्या आयुष्यातली जी सांगितली पाहिजेत असं वाटतं तेवढी सांगते आणि मग मी थांबते. आपल्या घरामध्ये, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जे आपल्याला निर्णय घ्यायचे असतात ते बरेचदा किंबहुना प्रत्येक वेळेला आपण आपल्या स्वतःच्या सोयीनुसार घेतो. मग आपल्याला आपल्या लेकीचं लग्न करायचं आहे तर आपण विचार करतो की तिचं शिक्षण, तिच्या अंगातले गुण, तिचं रूप ह्याला साजेसा तालेवार असं कोणीतरी जावई आपल्याला पाहिजे.
अहिल्याबाईंच्या लाडक्या लेकीचं लग्न करायची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला त्यांनी जावई कोण शोधला, कसा शोधला, तर त्यांनी त्यांच्या दरबारामध्ये दवंडी पिटवली की आपल्या राज्यामध्ये चोर, दरोडेखोर, बिल्ल या मंडळींचा उपद्रव खूप आहे. ह्या सर्वांचा बंदोबस्त जो कोणी करेल त्याला मी माझी लेख देईन. आणि तो विडा उचलायला यशवंतराव फणसे नावाचा एक कर्तबगार आणि शूर तरुण पुढे आला आणि त्यांनी तो विडा उचलला आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे त्या संपूर्ण राज्यामध्ये या सगळ्या चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करून दाखवला. आणि अहिल्याबाईंनी पण आपला शब्द राखला आणि आपल्या लेकीचा विवाह तिच्याशी करून दिला. आणखी एक गंमतशीर योगायोग मला आज इथे आल्यानंतर आठवला. तो म्हणजे सद्गुरू जंगली महाराज यांच्या चरित्रामध्ये एक उल्लेख मला असा आढळला की पठ्ठे बापूराव हे त्यांच्या संपर्कामध्ये आले आणि पठ्ठे बापूरावांना जंगली महाराजांनी असं म्हटलं की तुमच्याकडे जेवढी देवी प्रतिभा आहे ती प्रतिभा तुम्ही लावण्या आणि अशी शृंगारिक गीतं लिहिण्यासाठी का बरं खर्च करता. आणि मग पठ्ठे बापूरावांच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि मग त्यांनी पोवाडे लिहायला सुरुवात केली. अगदी असंच अहिल्याबाईंच्या बाबतीमध्येही झालेलं आहे. शृंगार रसाच्या लावण्या लिहिणारे अनंत फंदी आपल्याला माहित आहे, कवी अनंत फंदी. हे अनंत फंदी एकदा माळवा प्रांतामधून प्रवास करत होते आणि ते प्रवास करत असताना त्यांना तिथल्या भिल्ल लोकांनी अडवलं आणि त्यांना सांगितलं की ओ बाबूजी क्या है आपने पास सब माल निकालो. त्यामुळे माझ्याकडे काय माल असणार आहे, मी तर साधा कवी आहे, माझ्याकडे वह्या आहेत, मग तुम्ही कुठे चाललाय. त्या म्हणजे की मी अहिल्याबाईंना भेटायला चाललो. अहिल्याबाईंना भेटायला चाललोय म्हटल्याबरोबर त्यांनी त्यांना सोडून दिलं. आणि हे अनंत फंदी ज्यावेळेला अहिल्याबाईंना भेटले त्यावेळेला अहिल्याबाईंनी त्यांना हा उपदेश केला की तुमची कवनं रसाळ आहेत, तुमची वाणी अत्यंत चांगली आहे, पण तुम्ही ही सगळी तुमची प्रतिभा ही अशी शृंगारिक लावण्या लिहिण्यासाठी कशाला खर्च करता. परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी, परमेश्वराचं गुणगौरव करण्यासाठी खर्च करा. आणि तिथून पुढे अनंत फंदी देखील भजनं आणि कवनं लिहायला लागले. अहिल्याबाई धर्मपरायण होत्या, पण त्याच्याबरोबर त्यांचा स्वतःचा व्यासंगही मोठा होता. महेश्वरला त्यांच्या संग्रहामध्ये किती पोथ्या होत्या ह्याची यादी बघितली तर आपल्याला थक्क व्हायला होतं. त्यावेळेला काही छापखाने नव्हते, त्यामुळे चांगले चांगले ग्रंथ किंवा महाभारत, रामायण याच्यासारख्या मोठ्या मोठ्या पोथ्या ग्रंथ हे नकलून काढायला लागत आणि त्यामुळे अहिल्याबाईंनी स्वखर्चानी अशा अनेक पोथ्यांच्या नकला करवल्या होत्या आणि त्या सगळीकडे वाटल्या होत्या. अशा मोठ्याचा मोठा संग्रह त्यांनी केला होता. त्या स्वतः रामायण, महाभारत, हरिविजय, पांडवकथा त्याच्यासारख्या पोथ्या ऐकायच्या आणि आज ज्या प्रकारचे उत्सव, व्याख्यानमाला यांचं आयोजन आपण करतो तशा प्रकारचं आयोजन त्या करायच्या. कारण त्या स्वतः श्रवणभक्ती करायला जेव्हा बसायच्या त्यावेळेला त्यांच्या प्रजाजनांनाही त्याचा लाभ हवा ह्याच्यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन त्या करायच्या आणि आपल्या प्रजेलाही संस्कारित करायचं काम त्या करायच्या. आणखी एक महत्वाचं काम त्यांनी केलं ते म्हणजे काशीला वेदविद्येचा अभ्यास सातत्यानं चालू राहावा याच्यासाठी एक वेद विद्यापीठ त्यांनी निर्माण केलं. त्याला त्यांनी ब्रह्मपुरी असं नाव दिलं. त्याच्यासाठी त्यांनी ज्या देणग्या दिल्या त्या देणग्यांचा पाठपुरावा करणारी पत्र सुद्धा त्यांच्या पत्रव्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ते विद्यापीठ उभं राहतं आहे ना, तिथे जे काही वेदविद्या शिकवण्यासाठी जे कोणी ब्राह्मण आहेत, पंडित आहेत, त्यांचा चरितार्थ नीट चालतो आहे ना, त्यांना मानधन दिलं जातं आहे ना, तिथे येणाऱ्या शिष्यांची व्यवस्था नीट होते आहे ना. आणि या वेदविद्येचं एक सुंदर फलित जे पुणेकरांच्यासाठी फार महत्वाचं आहे ते म्हणजे त्या वेद विद्यापीठामध्ये शिकून झालेले विद्यार्थी म्हणजे रामशास्त्री प्रभुणे. आणि त्यामुळे अनेक रूपांनी, अनेक मार्गांनी ह्या लोकमातेचं, ह्या राष्ट्रमातेचं ऋण आपल्यावरती आहे ते आपण पुन्हा पुन्हा स्मरण करूया. त्यामुळे शेवटी एवढंच म्हणेल की सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खाणी, सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खाणी इतिहासाच्या पानांवरती दीप लावले कुणी, लोकहिताचा समर्पणाचा आदर्शच घडविला, शतकांमधून एक जन्मते लोकांची राणी. या लोकमातेचं स्मरण करण्याची एका अर्थाने जसं धनगर ओव्यांमध्ये म्हटलं जातं तसं सुंबरात मांडण्याची संधी आज या निमित्ताने मला दिली याबद्दल
पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानते. आपणही सर्वांनी आपला संध्याकाळचा महत्त्वाचा वेळ खर्च करून इथे आपली उपस्थिती लावली आणि शांतपणे हे आख्यान ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद.